लोकशाही, शिस्त आणि मंत्र्यांची जबाबदारी, नवा कायदा की राजकीय हत्यार? काय मग तुम्ही विचार करताय ना? अहो, सर्वत्र समज गैरसमज होऊ लागले आहेत. तर चला आपण आज महत्त्वाचे विश्लेषण जाणून घेऊया. नमस्कार, मी धनंजय पवार. मनपा वृत्त 24 तास या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. देशाच्या राजकीय व्यवस्थेत शिस्त, पारदर्शकता आणि जनतेपुढे जबाबदारी ठेवण्यासाठी आणलेले एक विधेयक सध्या प्रचंड वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. या विधेयकानुसार जर एखाद्या मंत्र्यावर असा गंभीर गुन्हा सिद्ध झाला की त्यासाठी किमान 5 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते आणि त्याला 30 दिवसांची अटक झाली तर त्याने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. वरकरणी पाहता ही तरतूद लोकशाहीच बळकट करणारी आहे, पण विरोधकांनी या कायद्यावर जोरदार आक्षेप घेतला असून तो लोकशाहीच्या विरोधात आहे असा आरोप करत आहेत. मात्र त्यांच्या या भूमिकेत अर्धसत्य आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो. अर्धसत्याचे राजकारण बघू. विरोधक सांगतात की कोणालाही 30 दिवस जेल झाली तरी त्याला राजीनामा द्यावा लागेल. यामागे जी धास्ती ते जनतेला दाखवत आहेत ती प्रत्यक्ष कायद्याच्या मजकुराशी सुसंगत नाही, कारण ही तरतूद केवळ गंभीर गुन्हे जसे की भ्रष्टाचार, आर्थिक घोटाळे, गुन्हेगारी कृत्ये यासाठी आहे. जेव्हा संबंधिताला 5 वर्षापेक्षा अधिक शिक्षा होऊ शकते आणि 30 दिवसाहून अधिक काळ तुरुंगात राहावं लागतं. यात किरकोळ किंवा तांत्रिक गुन्ह्यावर मंत्रिपद गमावण्याचा धोका नाही, हे मुद्दामून दुर्लक्षित ठेवण्यात येत आहे. लोकशाहीला धोका की भ्रष्टाचाराला आळा? राहुल गांधींसह काही विरोधक म्हणतात की हा कायदा एकाधिकारशाहीकडे नेणारा आहे, कारण पंतप्रधान कोणाला हटवू शकतील याचा यात धोका आहे. परंतु खरे तर या कायद्यात पंतप्रधानांनाही समान जबाबदारी आहे. कोणतीही व्यक्ती, मंत्री असो वा पंतप्रधान, गंभीर गुन्ह्यात दोषी आढळल्यास त्याच्यावर तोच नियम लागू होणार आहे. शिवाय जर न्यायालयात संबंधित व्यक्ती निर्दोष ठरली तर ती पुन्हा पदावर परतू शकते असे स्पष्टपणे या कायद्यात नमूद केले आहे. त्यामुळे राजकीय आयुष्य संपवण्याचा डाव ही संकल्पना देखील खोटी ठरते. लोकशाहीचा खरा अर्थ जबाबदारी. लोकशाही म्हणजे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जबाबदारीने आणि स्वच्छतेने काम करणे. एखाद्या मंत्र्याला गंभीर गुन्ह्यासाठी तुरुंगात जावे लागले असेल आणि तरीही तो पदावर राहतो, हीच बाब लोकशाहीला अधिक अपमानास्पद ठरते. अखेर जनतेने निवडून दिलेले मंत्री जर कायद्यासमोरही वचक नसलेले असतील तर ती लोकशाही नाही, ती खाजगी सत्ता बनते. खरा प्रश्न, त्रास कोणाला होतोय? या कायद्याला विरोध करणारे बहुधा स्वतःच्या नेत्यांच्या भूतकाळामुळे अस्वस्थ झालेले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नेते जर मंत्रिपदावर राहू शकणार नाहीत तर राजकीय समीकरणे बदलू शकतात, हाच भीतीचे मूळ आहे. शेवटी हा कायदा त्रासदायक आहे, पण केवळ दोषींनाच. आणि जेव्हा एखादा कायदा सामान्य जनतेचा लोकशाहीवरील विश्वास वाढवतो तेव्हा त्यास विरोध करण्याऐवजी स्वागत केले पाहिजे. सरकारनेही याची अंमलबजावणी करताना पारदर्शकता, न्यायालयीन प्रक्रिया आणि पुनर्स्थापनेची तरतूद योग्य प्रकारे पाळावी अशी अपेक्षा आहे. लोकशाहीची खरी परीक्षा हीच की सत्ता हातात असतानाही आपण कायद्याच्या अधीन राहतो का? देश हितासाठी दक्ष नागरिक, सजग नागरिक बनायला हवे. चला तुर्तास तरी पूर्णविराम. नमस्कार, भेटूया नवीन बातमीने.